वेलकम बॅक टू माय चॅनल आणि सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज होती रामनवमी आणि मी त्यानिमित्ताने देवाची पूजा ही उरकून घेतली. सकाळी लवकर फुलं राहिली होती पण मग खाली जायला वेळ नाही भेटला. म्हणलं आता किचनमधलंच उरकूयात आपण सगळ्यात आधी. तर सगळ्यात इम्पॉर्टंट असं सांगायचं झालं ना तर मी यूट्यूबसाठी खूप एफर्ट्स घेते पण थोडंसं माझं पर्सनल कामही असते आणि घर पण आहे आणि मला यूट्यूब पण मॅनेज करायचं आहे. तर कुठेतरी मला असं वाटते की तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाहीत. तर प्लीज न विसरता सबस्क्राईब करा. छान असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. काही टिप्सही असतात, काही ट्रिक्सही असतात. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो नक्की करा इंस्टाग्रामवरती सुद्धा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गॅसच्या जे रेट आहेत ना तर ते तर खूप वाढले आहेत. तर त्यासाठी मी मोस्टली डायरेक्ट भाजी गॅसवरती शिजवण्यापेक्षा आहे ना कुकरला लावून शिजवते. म्हणजे एकतर पहिलं म्हणजे एका ह्याच्यामध्ये 2-3 भाज्या किंवा जे काही आपलं धान्य असेल ते शिजून होतं आणि दुसरी गोष्ट अशी की गॅसही सेव्ह होतो आणि आपलं जे काम असतं ना की नाही यार एकाच ठिकाणी आपल्याला 4-4 कामं करायला लागणार आहेत तर तेही आपलं वाचतं की ते एका कुकरमध्ये होतं आणि मग नंतर काय फोडणी वगैरे द्यायचं तेवढं बाकी राहतं. तर अशा रीतीने इथं मी जे तांदूळ आणि चवळी आहे ती धुवून घेतली आहे. तर चवळीचा जो काही व्लॉग आहे ना तर माझा जो फर्स्ट यूट्यूबवरचा व्लॉग आहे ना तर तो माझा चवळीची भाजी हा होता आणि मला माहितीही नव्हतं की मी व्लॉग कसा बनवला आहे, काय मला काही आयडिया नव्हती तेव्हा. मी जस्ट व्हिडिओ शूट केला होता आणि अपलोड करत गेले होते आणि मग नंतर हळूहळू काही गोष्टी समजायला लागल्या की कसं काय करायचं आहे असतं, मोबाईलचा अँगल वगैरे किंवा बोलायला कसं पाहिजे. तर ते पण त्याच्यामध्ये मी खूप कमी बोलली आहे आणि आता माझं थोडंसं तर कॉन्फिडन्स वाढला आहे की हां मी बोलू शकते, मी करू शकते. तर अशा लेवलची मी थोडी ग्रो झालेली आहे असं म्हणू शकता. आणि हे सगळं तुमच्यामुळेच आहे. तुम्ही व्हिडिओ बघताय ते मला खूप आवडतं पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही हे मला अजिबात आवडत नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सगळे व्हिडिओ माझे पूर्ण बघत जावा. तुम्हालाही छान वाटत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी आता वाटण्याची तयारी करते आणि आता वाटण करायचं म्हणल्यावर कांदा हा मोठाच चिरलेला असतो आहे आणि किचन थोडंफार आहे, थोडंसं बाजूला आहेत ना ते वस्तू तिथंच असतात. मी त्या काही चेंज करू शकत नाही आणि तेलच असतं ना जेव्हा गरज असते तेव्हाच नेमकं ते असं संपतं त्या बॉटलमधलं, मग ते डबल काम लागतं. तर ते असं काही झालं होतं आणि लसूण सोलताना म्हणलं स्लो नको शूट करायला, जरा फास्टच करूयात. आणि इथं जे खोबरं आहे ना तर मी ते स्टोअर करून ठेवते. तर मला इथं थोडंसं बोलायचं होतं तर ते मला व्हॉइस ओव्हर करायला लागते कारण की बॅकग्राऊंडला मी सॉन्ग लावून काम करत होते आणि माझ्या लक्षात नाही आलं की ते पॉज केलं पाहिजे कारण की कॉपीराईट लागतं. आणि सो इथं मी सांगते की मी ह्याच्यामध्ये काय बोलते की मला आहे 2-4 कामं ती पटापट उरकून मला दुसरी कामं करायची. पहिलं म्हणजे मला कॅट फूडला तयारी करायची आहे. सेकंड मग वाटण केलं पाहिजे जे की भाजीसाठी आहे आणि थर्ड म्हणजे ज्यूस करायचं होतं. तर मग उलटं मी सुरू केलं कारण की जे म्हणतात ना की ज्यूससाठी पटकन होऊन जाईल. आणि ह्या सगळ्या काही गडबडीमध्ये मी एक गोष्ट अशी विसरली आहे ना की मला आयुष्यभर लक्षात राहील की मी एवढ्या सगळ्या संत्र्याचा ज्यूस केला. साखरही मी तेवढी म्हणजे म्हणता येईल की हा तशा प्रमाणात वापरली. पण हे जेव्हा मी टेस्ट केलं ना त्यावेळेस मला ते समजलं की मी काय चूक केली आहे ते. आणि फर्स्ट टाईम होतं माझं. सो आय ॲग्री की मला सांगायला कोण नव्हतं आणि मी ह्या चुकांमधूनच शिकत आहे. तर आजची माझी हीच चूक आहे की मी हे जे मोसंबी संत्री जे काय असेल ते तर त्याचा मला ज्यूस बनवायचा होता. तर मी हे सोलून तर ठेवलं पण मी त्यातल्या बियाच काढल्या नाहीत. म्हटलं जेव्हा बनवायचं असेल तेव्हा मी बाकीचं सॉर्ट करेन. आणि मग ज्यावेळेस ते बनवायचं होतं ना त्यावेळेस मी तर विसरून गेले होते आणि हे अशी एक्सायटेडमध्ये मी सगळं करायला घेतलं आणि अशा तऱ्हेने हे फर्स्ट माझं जे काही होतं ना साखरेचं तर ते मी ग्राइंड करून घेतलं. आणि आता मी जे काही संत्री आहेत तर ती मिक्सरला बारीक करणार होते.
अशा तऱ्हेने एवढा सगळा घोळ झाल्यानंतर मी हे सगळं वाटून वगैरे घेतलं होतं आणि गाळणीवरती ते वरचं म्हणतात ना की एक चोथा राहतो, तर तो सुद्धा सेपरेट करून घेतला होता. आणि काय माहिती काय, मला आजकाल सर्दी खूप व्हायला लागली आहे, तर मी हे सगळं सेपरेट करून घेतलं. आणि ह्या सगळ्यामध्ये मला एकदाही असं विचार नाही आला की मी हे टेस्ट करून बघितलं पाहिजे, फर्स्ट ग्राइंड केले तर. पण हे मला कसं काय लक्षात नाही आलं, मला काहीच समजलं नाही. आणि मग अशा तऱ्हेने हे सगळं झालेलं आहे. तर हे सगळं वेस्टच गेलेलं आहे माझं, काही करू शकले नाही. का तर बियांमुळे एवढं बिटर झालं होतं ना ते, पण काही बोलू शकत नाही आता मी त्यावरती. तर मग अशा वेळी मला एकच आठवलं की यार कोणीतरी असतं ना गाईड करायला तर बरं झालं असतं. आणि मग म्हटलं जाऊ दे, चालतच राहणार अशा काही गोष्टी, जोवर परफेक्ट होत नाही आहे मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर मी अशा तऱ्हेने लगेच ते सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं, कारण की भांडी साचत राहिली ना की मग ती खूप साचतात आणि मग एकाच वेळेला खूप लोड येतो सगळा. मग दुसरी कामं असतील तर मग त्याच्याकडं लक्ष देता येत नाही, मग हाय ते जो पसारा आहे तो उरकत बसावा लागतो. आणि ह्या सगळ्यामध्ये एकच समजले की काहीही असू दे, ट्राय केल्यावरती तरी समजते की ते म्हणजे चुकीचं आहे की बरोबर आहे. मग ॲटलिस्ट ते चुकीचं आहे बरोबर ह्यापेक्षा मी ते ट्राय तरी केलं, ह्याच्यावरती जरा जास्त मी विचार करते. सपोर्ट कमी असला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ड्रीम मोठं आहे त्यामुळे चुका झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. मी थांबणार नाही, कारण ही फक्त आत्ताशी सुरुवात झाली आहे. तर अशा मिस्टेक होत राहतील, पण उद्या नक्की काही ना काहीतरी छान असं बनवून मी शेअर नक्की करेल तुमच्यासोबत. आणि जे काही मी बर्फ वगैरे यूज केला होता ना, तर ते मला परत फ्रीजला ठेवून द्यायचं होतं. आणि इथं मी किती गुन्हेबाळासारखं ते सगळं उचलून फ्रीजला ठेवते, का तर ज्यूस संध्याकाळपर्यंत थंड होईल. पण त्याची टेस्ट एवढी बेकार झाली होती, कायच बोलणार आहे. तुम्हाला सांगून तर मलाच आता असं वाटायला लागले की यार किती ते असं टेस्ट होती, कशी होती ती. मग एवढं सगळं म्हणता म्हणता आता मी हे बर्फ लावून देते फ्रीझरला आणि वाटण करून घेते पटकन.
इथं एक गंमत झाली. मी अशी भाजी वगैरे सगळं हे करून घेतलं आणि चवळीमध्ये तर काही नव्हतं, कारण की चवळी निवडायला किंवा सेपरेट करायला एवढं काही हे नाही, अवघड नाही आहे. आणि सगळं झाल्यानंतर मला असं काहीतरी दिसतं आहे तिथं मध्ये. तर मी म्हणते अरे काय येतं आहे, काय आहे हे? आणि मी तर इथून कुठं गेलीच नाही आहे आणि मग हे आलं तरी काय? मग हे दोनदा घेत असताना हे असं खाली पडलं आणि मग नंतर चेक केल्यावर समजलं की अरे हे तर आहे ना त्या खोबऱ्याचा तुकडा आहे जो की करपला होता आणि करपल्यामुळे तो वाटला गेला नाही आहे. तर हे असं काही दिसत होतं आणि मी 2 मिनटासाठी शॉक झाले की आता भाजीमध्ये नक्की पडलं आहे तरी काय, कारण मी तर इथंच होते. पण तर नशीब थँक गॉड की त्याच्यामध्ये फक्त ते खोबऱ्याचा तुकडाच होता. आणि अशा तऱ्हेने माझी इथं भाजी झालेली आहे आणि मी आता जेवणाची तयारी करून घेते. चपाती ऑलरेडी बनवली होती, फक्त ती गरम करून घ्यायची होती. तर भाजी अशी छान अशी तर्री तर आलेली आहे आणि मला तर माहिती आहे की भाजी ही छानच होती. जर तुम्हालाही आवडत असेल रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा. मी अजून दुसऱ्या रेसिपी शेअर करायचा ट्राय करेन. आणि हां, खूप दिवस झाले माझे असे रेग्युलर व्लॉग नाही येतात, पण स्टे ट्यून विथ मी, कारण की माझं पर्सनल थोडंसं काही चालू आहे, त्यामुळं मी काही व्लॉग रेग्युलर अपलोड करत नाही आहे. आणि आय होप सो की जो काही वीकमधनं 2दा व्लॉग येईल तो तुम्ही नक्की एन्जॉय करताल. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आता मी माझं जेवण वगैरे करून घेते. भेटूयात नेक्स्ट अशा छान व्लॉगमध्ये. तोवर माझे बाकीचे सगळे व्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसं की मी म्हणलं की तुम्ही सबस्क्राईब नाही करते तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्लॉग पूर्णतः बघा, एन्जॉय करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय आणि टेक केअर फ्रेंड्स.